तर मित्रांनो, आज आपण संवाद साधत आहोत. आवड काका हे आजार झालेले चोळतात व येथे आज मी माझ्या आजोबांना घेऊन आलतो, तर त्यांचं बऱ्यापैकी राहिलेलं आहे. याच्यामुळे मी तुमच्याशी आज संवाद साधत आहे व मीडियापर्यंत ही बातमी पोहोचावी याच्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे. आज आज तुमची सुरुवात केव्हा केली मग? ही माझी सुरुवात 1990 पासून चालू झाली. म्हणजे 35 वर्ष. हो, 35 वर्ष. फीस किती तुमची? फीस फक्त 200 रुपये आणि लोकांना जितके द्यायचे तितके देतात का? देतात. दिवसात किती, म्हणजे दिवसात किती लोक येतात? 25-30 रोज माणसं होतात. तुमची ही आवड निर्माण कशी झाली? मी मुळातच पैलवान असल्यामुळं मी कुस्त्या खेळत असताना जर माझ्या मित्रापैकी कोणाचाही चाळा निसटला किंवा काही झालं तर मी दुरुस्त करत होतो, पण माझी अपेक्षा त्याच्यावरून जास्त वाढली आणि पुन्हा गुरुकडून शिक्षण घेतलं. तुमच्याकडे आल्यावर लोकांचे आजार कोणते कोणते असतात? मणक्याचा आजार असतो, कुणाची फसवणी फसलेली असते, चाळा निसटलेला असतो, दिवस होते, गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा पोटातील गळ फुगलेल्या मध्ये गाठ गेलेली काढता येते. हे असे बरेचसे जे नसा आहेत, हे नसा ब्लॉक झालेले नसा आपण फ्रेश करू शकतो. साधारणपणे म्हणजे लोक कितीदा येतात एकदा आल्यावर एकाच आजारासाठी? नाही, जसे आपले आजार जास्त दिवसाचे असतील तर जास्त वेळेस यावं लागते, किंवा कमीत कमी असलं तर 2-3 वेळेस आलं तर दुरुस्त होऊ शकते. येथे आलेले लोक समाधानी होऊन जातात का? समाधान होणारच आणि होतातच. तुमच्याकडे लोक कोणत्या कोणत्या भागात येतात, म्हणजे कुठल्या नाही, खूप जाती? लांबून येतात. बार्शी, सोलापूर, पांगरी, कामठा, ही जे ह्याचा परिचय जे आहे, धाराशिव, बातंबरी, इकडे इटकूरपर्यंत येते, तिकडून माझगावपासून येते, तिकडं अहमदपूर, गोडेचं माळेगावपासून या परिसरातले लोक येतात. तुमचं घर कुठे? घर आवडशिरपुरीमध्ये. तुमचा ॲड्रेस सांगा. माझा ॲड्रेस आवड राजाभाऊ विष्णू, मुक्काम पोस्ट आवडशिरपुरा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, आणि मोबाईल नंबर 8551903690. हे तुम्ही पाहू शकता. यांच्याकडे जे जे येते ते बऱ्यापैकी नीट झालेले आपल्याला इथे बघायला भेटते. तर मित्रांनो, मी आता यांची मुलाखत घेतली व मी आलो होतो फक्त माझ्या आजोबांचं आजार नीट करण्यासाठी. ते अगदी आता बरोबर झालेले आहेत, त्यांना चांगले चालता येते. तर तुम्हाला देखील जर असा आजार असेल नाहीतर दुखत असेल तर तुम्ही या आवड शिरपुराला नंबर इथे खाली दिलेला आहे, तिथे बघून तुम्ही ह्यांना फोन लावू शकता, संपर्क साधू शकता.